तुला बघावे तुला समरावे तुझ्यात काही अशी जादू. तुझ्या समोरी तरी समरे तू तुझ्यात काही अशीच जादू. मिठीत येते हळूच तू खिळून जातो तुला बघुनी मनात स्वप्नात जीवनातही तू अशी काही तुझ्यात जादू. धाड. गाणं बंद झालं. प्रचंड मोठ्या आवाजाने तो भानावर आला. आज त्याच्याकडून त्याच्या गाडीचा अगदी विचित्र अपघात झाला होता. रस्त्यावरची वर्दळ गाडीभोवती गोळा झाली. कोण, कुठले आणि का थांबलेत त्याला काहीच समजत नव्हते. डोक्याला जोरदार मुक्कामार बसल्याने तो अर्धशुद्धीत होता. अस्पष्टशी कुजबूज ऐकू येत होती. कोण असेल हो हा? दारू पिऊन चालला होता वाटतंय. रागात निघाला असेल. तावातावात गाडी जोरात कुण्या खोडकराने मिश्किली केली. तेवढ्यात हायवेवरचे पोलीस पोहोचले. चौकशी सुरू झाली. काही कॉन्स्टेबल गाडी तपासत होते. एकदाच काळं नळकांड उपसलं. साहेब, बेवडा नाहीये हा. पोलिसांनी लोकांची एक शंका तर मिटवली. आतापर्यंत गर्दी पांगायला लागली होती. काही लोक टाइमपास करत थांबली होतीच. पोलिसांनी त्यांच्या मंद श्वासात माझ्या फक्त कांदा भजी आणि सिगारेटचा कंदरपासा फुलचा शब्द मिश्रवास होता. त्याच्या गमन निर्गमनाचा निष्कर्ष त्यांनी नोंदवला. अपघात झाला. तेव्हा कोणी बघितलं का? कोण आलं आधी गाडीजवळ? जाधव. जरा बघा, कोणी सांगतंय का? इन्स्पेक्टर शिंदेने खणखणीत ऑर्डर सोडली. भावना सह्याद्रीचा माणुसकी बघे लोक काहीच बोलायला तयार नव्हते. त्यांनी तरी काय सांगावे ना? त्याला कोणी धडकलं ना तो कुणाला ठोकला. त्याचाच वेडेपणा त्याला नडला. मग त्या लोकांचा तो कुणीही नसताना त्यांनी तरी का बोलावे ना? पोलीस फार कसून चौकशी करतात म्हणे. त्या रस्त्यावर हा सगळा गोंधळ चालू होता. करकोचून ब्रेक दाबून एक गाडी थांबली. त्याच्या गाडीच्या बाहेर जखमी अवस्थेत त्याला बघून जीव हेलावत एक आवाज गर्दीच्या दिशेने आला. सौरभ, उठ सौरभ, काय झालंय तुला? सौरभ, मी आले. अरे उठ, बघ किती लागलंय तुला. पटकन बाटलीतले पाणी त्याच्यावर शिंपडले. आहा, किती तृप्त वाटत होतं त्याला. गेला बराच वेळ जीव तहानेने व्याकुळ झाला होता. त्याला खूप गरज होती पाण्याची. कोण होती ती? तिच्या स्पर्शाने जरा धीर आला. त्याने अलगद डोळे उघडले. बघितलं तर क्षणभर त्याला आश्चर्यचकित व्हायला झालं. मृण्मयी. हो, मृण्मयीच होती ती. सौरभची अगदी खास मैत्रीण. सौरभ आणि मृण्मयी एकमेकांना अवघे 6 महिनेच ओळखत होते. तशी ती ग्रॅज्युएट, नोकरी करणारी, गौरवर्णी मुलगी. तो मात्र तिच्याहून वेगळा, विचार ठरवणारा असा बिझनेसमॅन मुलगा. आमची पुस्तके आणि मराठी चित्रपटाची आवड एकच, या कारणानेच ओळख झाली. मग बोलता बोलता ओळखी रूपांतर मैत्रीत झाली. पण अजून एकही भेट घडली नव्हती. अजब आहे ना? काय अचंबित व्हायचं त्यात? आपल्या आजूबाजूला सगळे फक्त धावत असतात. बोलायला, भेटायला देखील वेळ नसतो. तेव्हा सौरभने फेसबुकवर अकाउंट बनविले. पहिलीच रिक्वेस्ट मृण्मयीला पाठवली. तिने सुद्धा थोड्याच दिवसात ती स्वीकारली. ओळख नाही असे पाहून फ्रेंड रिक्वेस्ट ब्लॉक करण्याचा काळ नव्हता ना तो. तर अशी जोडी होती सौरभ आणि मृण्मयीची मैत्री. सगळी सृष्टीनिर्मात्याने निसर्गानेच लिहिली असावी अशी गोष्ट. तर सौरभला अपघात झाला होता. लोक, पोलीस आणि आता मृण्मयी आली होती.
पोलिसांचा मोर्चा त्यांच्याकडे वळला. मॅडम, तुम्ही ओळखता का याला? कोण आहे हा? कुठे चालला होता? काय सांगू शकाल? अहो इन्स्पेक्टर, हा सौरभ आहे. गेले 6 महिने आमची मैत्री आहे. अगदी निर्व्यसनी माणूस आहे. मुंबईत राहतो. मी पुण्याकडे जाते. याला घेऊन जाते मी. तुम्ही आलात त्याबद्दल आभार. ती विशीतली मुलगी किती भडाभडा बोलून गेली. गाडी रस्त्यावरच्या मधोमध डिवायडरवरच्या झाडाला धडकल्याने आणि सीट बेल्टही बांधला नसल्याने गाडीत जोरात आडवा तिडवा असा सौरभ पडला होता. काहीच बोलू व हलू शकत नव्हता. मृण्मयीने तिच्या ड्रायव्हरला गाडी घरी आणायला सांगून सौरभला त्यांच्या मदतीने तिच्या फ्रॉन्टमध्ये लोळवले. परत एकदा पाणी पाजले. पण हेवाने सौरभला झोप लागली होती. प्रवास संपला. सौरभला जाग आली तेव्हा तो बेडवर होता. मृण्मयीच्या घरी आलाय हे ती बोलायला आली तेव्हा समजले. तो पाहतच राहिला. नितळ गोरी कांतीची ती माधळ आवाजात बोलत. तिची रेशमी केसाचा मखमल बटा, गुलाबाच्या पाकळ्या सम होठ, नाजूकसे पण तरतरीत असणारे नाक, मोतिया दंतपंखी, तर डोळे काळेभोर. सौंदर्याचा सगळा पॅक संपवूनच तिला पृथ्वीवर जन्म मिळाला होता. सौरभचं चाटच पडून बघत राहिला. अरे बघतोस काय? मी बोलतच जाते, तू बघतोय ठोंब्यासारखा. तिच्या तंद्रीतून सुटका करवत ती हे विचारत होती. बापावलो ग, असं अचानक तुझ्या घरी मी. म्हणजे कधीतच घडतं ग आजकाल असं. ते पण रिअली हे असं प्रथमच अनुभवतोय ना. चक्रावलो ग. मृण्मयी, हे स्वप्न आहे का? अरे नाही रे बावळट. तिने घडलेले सगळे कथन केले. सौरभने ताबडतोब त्याच्या आईला फोन केला. ती मस्त आनंदात होती. तर नेमका पोरीने उचलून नेल्याची तिला काळजी वाटू लागली. पण सौरभ सुखरूप असल्याचे त्याने कळवले. ती बिचारी घरी आज एकटीच होती. म्हणूनच एकदा मालकीचे आठवड्याभरचे एपिसोड तिला संपवायचे होते. त्यात पोराने टेन्शन दिले. पण आणलीच मुलगी घरी तर मालिका बघायला कंपनी मिळेल म्हणून आई खुशीच झाली आणि पुन्हा सिरियल पाहायला सुरू. सौरभने मी आईला दुसऱ्या दिवशी घरी येण्याचे वचन दिले. एव्हाना भारतात आणि पर्यायाने पुण्यातही रात्र झाली होती. मग काय, मला मलम पट्टीही झाली. त्याला आयत मायत करून खाऊ घालण्यात आले. सदाशिव पेठेत राहत असल्याने मृण्मयीने सौरभ सारस बागभोवती फिरायलाही जाऊन आले. येताना एका दुकानातून औषधही घेतले. पण सौरभ तर मृण्मयीला पाहूनच अर्धा बरा झाला होता. त्याच्या मनात विचार आलाच तिला विचारावं रात्रीचं. पण तिला आवडलं नाही तर मग त्याने तिच्या खोलीवर राहायचा प्लॅनच कॅन्सल केला. तरी मृण्मयीच्या रूम पार्टनर्स येण्याच्या आत तो सटकल्याने वाचला होता. पुढे मग पुण्यातल्याच म्हणजे जरा बाहेर काथ्रोडला राहणाऱ्या एका मित्राच्या घरी तो PMTने मुक्कामला गेला. अगं ठणकत राहिल्याने मग कसली झोप यायची त्याला. सौरभने मृण्मयीला फोन करून भेटूच म्हणून टुमन लावलं. दुसरा दिवस सुरू होऊन दुपार झाली होती. दुपारपर्यंत तो त्याच्या मित्राच्या खोलीत होता. मित्राची निकर सोडून बाकी सगळे कपडे धुवावे लागले ही गोष्ट अलिहिदा. मृण्मयीने पण कामामुळे बोर झाली म्हणून ऑफिसमधून हाफ डे घेतला. मित्राने वांदे झाल्याने तिला
त्याची अजून खेचायची हुक्की आली. सौरभची सूज उतरली होती. पेनकिलर खाल्ल्याने बरं वाटलं होतं. मग दुपारी खानावळीत जाऊन दोघे मस्त जेवले. म्हणजे तशी त्यांनी स्वतःची समजूत तरी करून दे, पण ती आपली उगाच वेळ घेऊन पेडगावला जायचं म्हणून अनेक विषयावर बराच लक्षवेधी आणि विशेष चर्चा झाली. अचानक सौरभने चान्स घेतलाच. खिशात हात टाकून तो तिला म्हणाला, मृण्मयी, आय लव्ह यू. माझे तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. गेले कित्येक दिवस करतोय. कधी बोलायची हिंमत नाही झाली. आज करावीशी वाटली. असे बोलून तिच्यापुढे फिल्मी स्टाईल गुडघे टेकले. मृण्मयी, तुझा आवाज, तुझे रूप मला सगळीकडेच ऐकू येते. दिसते अगदी ती कृष्णाची वाट पाहणारी राधा आहे ना. तिच्या जागी तूच वाट पाहते असं वाटते. राजकुमारची वाट बघत तू कधी दिल तो पागल है म्हणे, कधी लाजून बाहून बिलगत मैंने प्यार किया बोलते. मृण्मयी, तू माझी होशील. सौरभने सिनेमाचे वेडे इथपण जपल्याबद्दल बाजीराव रस्त्यावर त्याचा सत्कार, ट्रॅफिक वाढेल म्हणून पालिकेने पुढे ढकलल्याचे कळले. खरं तर असं हे प्रपोज करणे अनपेक्षित होते. दिवसात उन्हात दमून आल्याने वर हे असं ऐकून मृण्मयी एकदम भोवळ पडली. तशी आधी पडली, मग नंतर सावरली. हे असे शब्द देखील मी ऐकले नव्हते रे कधी. ती उत्तरली, मी कसं मानू तुझं खरं प्रेम. जरा तुझ्या अंदाजात गुणगुण की. फेसबुकवर मारे मक्कार कविता टाक, शायरी टाक. हे ऐकून सौरभची काळीच फुलली. तो गाऊ लागला, कधी तू भासे, कधी तू हासे. मनात माझ्या गुलाब फुले. तुला बघावे, मुग्ध मी व्हावे. जसे मनी चांदणे येते, लुब्ध तुला पाहताना. पुन्हा पुन्हा मी हारत जातो. कधी तू तारा, कधी शरारा. मनात माझ्या उष्म उन्माळे. कधी तू भासे, कधी तू हासे. जुन्या जुन्या आठवणी धुनी उतारत पेट अशी कधी की गुंतात या हे शब्दाचं नाही. दिलातले तुझे प्रेम आहे. कधी तू भासे, कधी तू हासे. मनात माझ्या गुलाब फुले. तुला बघावे, मुग्ध मी व्हावे. अशी मनी चांदणे येते. गाणं थांबले तेव्हा तिच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. ओठावरच्या हसूने सौरभ काय समजायचे ते समजला. त्याला घट्ट मिठीत घेतले आणि ती रडायला लागली. मग त्याचाही हात तिच्या पाठीवर विसावला. सौरभ, मला नाही येत तुझ्यासारखं कविता, गाताही नाही येत. पण मी आजपर्यंत तुझ्यावरच प्रेम करत होते. किती खोटं वाटायचे सोशल मीडियावरचे प्रेम. ओळखीचे वेडे ठरवायचे. अभ्यासात जगू नको सांगायचे. पण मी मनात तुला जपून, जगापासून लपून प्रेमात अखट्ट होत गेली. काल तुला बघून जीव किती घाबरला. कशी बशी सावरलं ने सगळ्याला सामोरी गेले. आय लव्ह यू टू सौरभ. ती हे सांगताना तो आता भडाभड रडायला लागला. तिच्या पुढ्यात बसला गुडघ्यावर. माझी सखी, माझे प्रेम, माझे दिलरुबा माझ्यासोबत होती. तिच्यासाठी जगायचं, दिव्य करायचं, पण तिला मिळवायचं असे रोज स्वतःला दटावत जगत होतो. पण ते सगळं असे घडले याची कल्पनाच त्याला नव्हती. पण झाले त्यांच्या आयुष्यात. त्याचे प्रेम त्याला गवसले.
त्याने परत एकदा जड अंतराने तिला निरोप घेतला आणि घरी जायला निघाला. स्टेअरिंग वळवताना गाडीत पुन्हा गाणे सुरू केले. नाजूक जपले गंध फुलाचे आज उधळले सारे. हात गुलाबाचे फूल नाही तर तिच्या आवडीचा कांदा भजीचा पुडा होता. मृण्मयीने दरवाजा उघडला आणि सौरभ समोर पाहून ती थक्क झाली. अरे ढोंब्या, तू इथे? परत अपघात करायचा विचार आहे की काय? तिने मिश्किलपणे विचारला. सौरभ हसून म्हणाला, नाही ग, यावेळी अपघात नाही तर आघात करायला आलोय तुझ्या मनावर. मृण्मयी, आईने तुला घरी बोलवलंय. तिला ती मालिका बघायला जोडीदार हवाय असं म्हणते. पण मला माहितीये तिला काय हवंय ते. मृण्मयी लाजून चक्क शांत झाली. तिने सौरभचा हात हातात घेतला. तो स्पर्श कालच्या अपघातातल्या वेदनेपेक्षा कितीही जास्त सुखद होता. रेशमी गाठी जुळल्या. काही महिन्याने दोघांच्या घराच्या भेटीगाठी झाल्या. फेसबुकवर सुरू झालेली ही अपघाती मैत्री आता लग्नाच्या बेडीत अडकणार होती. लग्नाच्या पत्रिकावर खाली एक ओळ लिहिलेली होती. काही अपघात हे विनाशासाठी नसतात तर काही सुंदर गोष्टीच्या सुरुवातीसाठी असतात. लग्नाच्या दिवशी सौरभने पुन्हा एकदा तेच गाणं गुणगुणावं अशी मृण्मयीने हट्ट धरला. मांडवात सौरभने माईक हातात घेतला आणि गायला सुरुवात केली. नाजूक जपले गंध फुलाचे आज उधळते सारे. तुझ्या सोबती जुळले आता आयुष्याचे तारे. आणि अशा प्रकारे एका विचित्र अपघातातून सुरू झालेली ही प्रेमकथा एका सुंदर आयुष्याच्या वळणावर येऊन पोचली. तो भास होता की वेड होते. फेसबुकच्या भिंतीवरचे एक पान होते. नव्हती भेट, नव्हता कधी स्पर्श, तरीही मनात मैत्रीचा एक वेगळाच हर्ष. काळाचा तो एक विचित्र घाला. अचानक रस्त्यावर अपघात झाला. अर्धवट शुद्धीत शोधून होत्या नजरा. समोर दिसला मृण्मयीचा तो चेहरा गोरा. मदत होऊन आली ती धावत. काळजीने सौरभला स्वतःकडे सावरलं. मैत्रीचे रूपांतर जेव्हा प्रेमात झाले, शब्दांना मग गाण्याचे सूर फुटले. कधी तू भासे, कधी तू हासे, मनात फुलाचे सुखाचेच फासे. अपघाताने जुळली ही अनोखी गाठ, प्रेमाची नवी सुरू झाली पहाट. शेवट